समर्थ भाग क्रमांक आजचा आहे तो 169 169 श्रीराम. भगवंत पुढे माहिती अजून देत आहेत वेगवेगळ्या प्रकारची. त्याच्यामध्ये भगवंत म्हणाले की असं आहे उद्धवा की जो मनुष्य खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञ असतो तो मनुष्य त्याच्यावरती कुठल्याच गोष्टीचा काहीच परिणाम होत नाही. आणि या गोष्टीला तितिक्षू असं म्हणतात. बरोबर, तितिक्षू ब्राह्मणाची कथा आपण ऐकली अवंती नगरीत राहणाऱ्या, की त्याच्यावर कशाचा परिणाम झाला नाही आणि असं व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आपण जर वागू शकलो तर समजायचं की आपल्यामध्ये बऱ्यापैकी परिपूर्णता आलेली आहे. भगवंत म्हणाले की जो मनुष्य खरा ज्ञानी असतो तो कोणाची निंदा करत नाही, कशाला स्तुती पण जास्त कोणाची करत नाही. तो सगळीकडे समभाव असतो त्याच्याकडे, की व्यक्ती कोणी बघून तो ठरवत नाही की निंदा करायची का स्तुती करायची. नाही तर काही लोक असतात संधी साधू, अरे ही व्यक्ती खूप नामचीन आहे, ही व्यक्ती खूप समाजामध्ये मोठी आहे, चला हिची थोडी स्तुती करूया, कुठेतरी कामी येईल. आणि एखादी व्यक्ती जर त्याचा सामाजिक स्टेटस काही नसेल तर तिला काय निंदा केली तर काय फरक पडतो असं म्हणून निंदा करतात. हे जे आहे हे सगळं चुकीचं आहे. त्यांचं म्हणणं तुम्ही खरे जर असाल आध्यात्मिकता अशी निंदास्तुती वेडीवाकडे कोणाची करूच नका. सर्वत्र तुमच्याकडे समभाव पाहिजे जर तुम्ही आध्यात्मिक असाल तर. असा उपदेश भगवंताने त्यांना केला. त्याने सांगितलं की आसक्ती न ठेवता जगण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न शब्द वापरला आहे कारण काय की हे कठीण आहे, परंतु प्रयत्न करायला तर काय हरकत नाहीच आहे. प्रयत्न आपण बाकी सगळ्या गोष्टीचे करतो तर याची सुद्धा प्रयत्न करायला हरकत नाही आहे सांगितलं त्याप्रमाणे करण्याचा. कारण इतर सगळी जे विषय आहेत ते सुद्धा मला साध्य होत नसतात तरी मी प्रयत्न सोडत नाही. विषय प्राप्त होईपर्यंत मी चिकाटीने त्याचा पाठपुरावा करतोच नाही का. जसं आपल्याला समजा जन्मजात काय मनुष्य अगदी श्रीमंत नसतो किंवा खूप काही त्याच्याकडे गोष्टी नसतात, ब्लॉक पण नसतो, कधी कधी साध्या घरात राहत असतो, परंतु आपण म्हणतो ना की आज ना उद्या मी एखादा ब्लॉक घेईन. चाळीत राहत असेल तर म्हणतो मी नक्की जाईन ब्लॉकमध्ये, आणि ते स्वप्न बघितल्यावर त्या दिशेने प्रयत्न पण करतो. हळूहळू हळूहळू 5 वर्ष 10 वर्ष काही वर्ष गेल्यानंतर आपण एखादा स्वतःचा ब्लॉक पण आपण घेतोच ना. पण सुरुवातीपासून ब्लॉकमध्येच काय सगळे राहत असतील असं जरूर नाही. काही लोक असतील पण बहुसंख्य लोक हे असंच असतं ना की सुरुवातीला ते साध्या कुठल्या तरी घरात राहत असतात, पण तिथून ते हळूहळू मनात ही इच्छा ठेवतात आणि खूप प्रयत्न केल्यावर त्यांना हे शक्य होतं. मग हा जो काही भाग आहे हे करताना किती मी चिकाटी बाळगले. खूप चिकाटी बाळगल्यानंतर आपण एखादा फ्लॅट किंवा असं काहीतरी घेऊ शकतो. नंतर एखादा मोठा फ्लॅट घेतो. आता लहान झाला बाबा, थोडा मोठा पाहिजे, संसार विस्तारला, तोही घेतो. त्याच्यासाठी आपण लोन घेतो. लोन मिळताना पैसे कमी असतील तर सोनं गहाण ठेवतो. हे सगळं आपण केलेलं असतं एकीकडे, पण चिकाटी सोडत नाही. प्रयत्न आपण करत राहतो. पण जसे तुम्ही हे प्रयत्न करता तसे तुम्ही भगवंत प्राप्तीचे पण केले पाहिजे असं भगवंत म्हणतो. की तुम्ही अध्यात्म मार्गात सुद्धा पुढे जाण्यासाठी जे त्यांनी सांगितलं त्याच्यासाठी प्रयत्न करत राहा. असे प्रयत्न केले तर तुम्हाला आज ना उद्या इथे पण नक्कीच यश प्राप्त होईल, यात शंका नाही. भगवंत म्हणतात की असं आहे की विषय आवडतात, विषयच आपल्याला परत परत जन्माला येण्यास प्रवृत्त करतात. जे काही विषय आपण ठेवलेले असतात शिल्लक भोगायचे, मनात इच्छा, त्या सगळ्या आपल्या लिंग शरीरामध्ये जातात. लिंग शरीर आपण बरोबर घेऊनच आलेलो असतो, त्याचा आपल्याला अभिमान पण असतो. आणि मग या सगळ्या इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करत राहतो. कधी कधी इच्छा संपायच्या आधीच आणि दुसऱ्या काही इच्छा निर्माण होतात, त्याही लिंग शरीरात जाऊन सेव होतात आपल्या भाषेत, आणि परत जन्म एकामागे एक येत राहतात. आणि म्हणून भगवंत म्हणतात की हे तुम्ही नीट समजावून घ्या की काय चक्र आहे, की काय आहे, कसं होतं, हे नीट समजून घ्या. आपण कशासाठी आलो आहोत हे सगळं ज्ञान तुम्ही नीट मिळवा.
त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर या सगळ्यातून बाहेर यायचं असेल तर त्यांनी खूप सुंदर भाषा वापरली की विवेकी मनुष्य सर्व दृष्टीने तृष्णारहित होऊन उपासनेच्या सहाण्यावर धार लावलेल्या ज्ञानरूपी खड्गाने या अहंकार वृक्षाला तोडून जगात वावरतो. किती सुंदर म्हणलं बघा की विवेकी मनुष्य अर्थात विवेकी विचारी संयमी असा जो कोण मनुष्य आहे तो सर्व दृष्टीने तृष्णा आहे. तृष्णा म्हणजे तहान. तर तहान म्हणजे पाण्याची नव्हे, ज्या कुठल्या गोष्टीची इच्छा आहे त्या सगळ्या तृष्णेमध्ये झाल्या. तर जो मनुष्य खरोखर विवेकी आहे तो काय करतो की सर्व दृष्टीने तृष्णा आहेत म्हणजे सगळ्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतो, रहित होण्याचा प्रयत्न करतो. आणि काय करतो की उपासनेच्या सहाण्यावर लावलेल्या ज्ञानरूपी खडगाने, की उपासना जी आपण करतो ते सहाण म्हणलं की ज्याच्यावरती धार लावली जाते किंवा सहाणावरती आपण चंदन पण उगाळतो कधी कधी. पण त्याने काय म्हटलं की उपासनेच्या सहाणावरती धार लावलेल्या ज्ञानरूपी खडगाने, म्हणजे उपासना करत करत जे काही तुम्ही कराल त्यामुळे तुम्हाला जे ज्ञान मिळतं ते खडगरूपी आहे, तलवारीसारखं आहे. आणि हे अशा प्रकारची जर तलवार तुम्हाला मिळाली की जिच्यावरती उपासनेच्या सहाण्यावर घासलेली आहे तर तुम्ही हा अहंकारी रूपी जो वृक्ष आहे याला तोडून तुम्ही जगामध्ये वावरू शकता. आणि असं व्हायला पाहिजे. ज्ञानरूपी खड्ग हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी उपासनेचं सहाण पाहिजे. म्हणजे उपासना आपली करत करत जर आपण राहिलो व्यवस्थित सद्गुरूंनी दिलेल्या मार्गाप्रमाणे तर नक्कीच जे ज्ञान आहे त्याला खऱ्या अर्थाने धार निर्माण होते. ज्ञान तर प्रत्येकाला थोडंफार असतंच ना, पण त्याला धार कशी येणार? हातात असलेल्या खडग्याला, ज्ञानरूपी खडग्याला धार येते ती उपासनेमुळे. जेव्हा आपण योग्य मार्गाने उपासना करतो, गुरुनी दाखवलेल्या मार्गाने उपासना करतो तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने धार निर्माण होते त्या खडगाला, त्या ज्ञान. त्याचं नुसतं ज्ञान मिळवायला गेलं तर काय, कुठलं ज्ञान घ्यायचं, काय घ्यायचं, अचूक माहीत पाहिजे ना की मला काय मिळवायचं आहे. जसं आपण ठरवतो आपल्या जीवनामध्ये मला कुठल्या दिशेला जायचं आहे, त्याप्रमाणे आम्ही 12वी नंतर म्हणजे 10वी नंतर सायन्स घ्यायचं का कॉमर्स घ्यायचं का आर्ट्स घ्यायचं, काय बनवायचं ठरवतो आणि मग ती दिशा पकडतो ना आम्ही. तसं माझं ध्येय काय हे जर मला माहीत असेल तर मग ज्ञानरूपी खडगाने तुम्हाला जाता येईल. पण त्याच्यासाठी अशा प्रकारे आपल्याला वापरायला पाहिजे, हे सगळं करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे जर आपण आपल्या ह्या खडगाला जर धार दिली व्यवस्थित तर आपण नक्कीच हा वृक्ष कापू शकतो अहंकाराचा. भगवंताने खूप सुंदर वर्णन केले. भगवंत म्हणाले की की ज्या वासना आणि जे काही संस्कार असतात ते एका जन्मामध्ये नाहीसे होत नाहीत, ते नेहमी आपल्या लिंगदेहाबरोबरती पुढे जातात, कॅरी फॉरवर्ड होत राहतात. आणि म्हणून तर काही गोष्टी आपण करत राहतो सतत, कारण काय की आपल्या वासना अपूर्ण आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठीच तर आपण जन्म घेतलेला आहे. म्हणून अनेक वेळा काही काही गोष्टी आपल्याला करायची सतत इच्छा होते, कारण काही आपल्या इच्छा राहिलेल्या असतात. आणि जोपर्यंत अशा इच्छा आणि आकांक्षा शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला जन्म येत राहणार, हे नक्की आहे. काही लोक योगाभ्यास करतात, खूप करत असतात. आणि त्याचं कारणसुद्धा असं असतं की कधी कधी त्यांनी योगाभ्यास केलेला असतो आदल्या जन्मात आणि तो जन्मातला तो अभ्यास पूर्ण व्हायच्या आधीच त्याचा जर समजा देह सुटला तर उरलेला भाग तो आता करतो परत, असंही म्हणलेलं आहे. म्हणून जे आम्ही केलं आहे ते पुढे कंटिन्यू राहते, ही गोष्ट अगदी बरोबर आहे. मग ती भक्ती असो किंवा विषय असो, तो पुढे जातो. म्हणून भगवंताची भक्ती आपण करत राहायची, ती पिढ्यानपिढ्या ती आपल्याला अनेक जन्म करायची, तेव्हाच आपल्याला मुक्ती मिळणार आहे. हे सगळं ज्ञान आहे. आणि भगवंत म्हणतात हे ज्ञान तुम्ही समजावून घ्या की ज्ञान काय आहे. ज्ञान मिळवल्यानेच अज्ञान दूर होतं, अज्ञान असल्यामुळे सगळ्या गोष्टी निर्माण होतात. ही तर फॅक्ट आहे की मनुष्याला आयुष्यामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम कुठला असू शकतो तर एक म्हणजे मनुष्याचं दारिद्र्य. म्हणजे मी विपन्न आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, काही नाही, मी अगदी गरीब आहे, ही अवस्था म्हणजे खराब अवस्था मानली जाते.
लौकिकामध्ये. पण ही येण्याचं कारण काय मुख्य? ही येण्याचं मुख्य कारण आध्यात्मिकदृष्ट्या म्हणजे अज्ञान. कारण काय की जर मी शिक्षणच घेतलं नाही समजा तर काय होईल? माझं काही शिक्षण नसेल तर मला कोणी काम देणार नाही. काम दिले तरी हलक्या प्रकारचे देईल, पण माझं शिक्षणच नाही आहे. काहीतरी असंच कुठेतरी एखाद्या चपराशाची मला नोकरी मिळू शकते. जर माझ्याकडे काही शिक्षण नसेल तर मी काय करणार? एखादं चपराशी म्हणून काम करेन कशाला? तितकं पण शिक्षण जर माझं नसेल, लिहिता वाचता येत नसेल, तर मी बिगारीमध्ये येईन आणि बिगारी काम करावं लागेल. जसं आपण बघतो की 8 वाजता ते एस टी स्टँडवर खूप गर्दी असते. कारण काय, सकाळी सगळे जे हे लोक असतात यांचा काम कुठेतरी मिळतं त्यांना, मग ते दिवस त्यांचा जातो, त्याच्यावर त्यांना काम दिवसभर केल्यावर पैसे मिळतात संध्याकाळी. पण हे यांचं काम अशा प्रकारचं आहे. याचं कारण काय? शिक्षण नाही घेतलं. म्हणजेच काय, ज्ञानप्राप्ती नाही झाली. ज्ञान जर त्यांनी मिळवलं असतं, जर तो एखादा असा अशिक्षित जर माणूस आहे त्याच्याऐवजी जर त्यांनी समजा चांगलं शिक्षण घेतलं असतं, ग्रॅज्युएट झाला असता, डबल ग्रॅज्युएट असतं, आणखीन काही शिकला असता, तर त्याला कुठेतरी नक्की चांगला जॉब मिळाला असता, चांगलं त्याला काहीतरी मार्ग मिळाला असता. त्याला अशा प्रकारे मोलमजुरी किंवा बेभरोसा त्याला राहावं नसतं लागलं. कारण जर एखाद्या दिवशी रोजगार नाही मिळाला तर त्याच्याकडे पैसे नसतील, कुठून साठवणार पैसे? एका दिवसाची मजुरी त्या दिवशीचं खायलाच लागते. असे हातावरची पोट असणारे कितीतरी लोक आहेत. खरंच यांना बघितल्यावरती आपल्याला खरंच वाटतं की आपण किती नशीबवान आहोत. खरोखर दररोज आपल्या वसईच्या, मला स्टेशनचं माहीत नाही, मग वसई एस टी स्टँडजवळ 8 वाजता जाऊन बघा, शेकडो लोक उभे असतात तिथे. हेच सगळे अशा प्रकारचे मजूर की त्यांना आज कुठे काम मिळणार आहे माहीत नसतं. कुठे बिल्डिंगमध्ये खडी टाकायला बोलवतात का कुठे काय करायला बोलवतात माहीत नसतं, उभे असतात. आणि सकाळीच हे सगळे लोक जे कामगार असतात त्यांना काम मिळतं कुठेतरी, आणि त्याच्यावर त्यांचा दिवस अवलंबून आहे. पण ही इतकी त्यांची अनिश्चितता आहे. त्याचं कारण अज्ञान, म्हणजेच काय, शिक्षण घेतलं नाही. आणि या अज्ञानामुळेच हे सगळं होतं. आणि भगवंत पण तेच म्हणतात की अज्ञान जे आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टी होतात. जसं हे लौकिकातलं शिक्षण यांनी घेतलेलं नसतं म्हणून त्यांना दारिद्र्याचा सामना करावा लागतो. आणि जे लोक लौकिकातलं शिक्षण घेतात, ग्रॅज्युएट होतात, डबल ग्रॅज्युएट होतात, कोणी डॉक्टर होतं, कोणी इंजिनियर होतं, त्यांना सगळं छान मिळतं, प्रश्न नाही आहे. पण हा फक्त लौकिकातला भाग झाला. पारलौकिक शिक्षण काय घेतलं आहे? काही काही लोकांनी काहीच घेतलं नसतं, त्यांनाही दुःख होत राहतं. कारण काय, ज्ञानच नाही की मला जीवनामध्ये फक्त शिक्षण घेऊन पैसा मिळवून मला माझं कुटुंब आणि मी फक्त नाही करायचं, पलीकडे अजून काहीतरी करायला पाहिजे ना. पण हे ज्ञान कुठे आहे? या बाबतीमध्ये त्यांचा घोर अंधकारच आहे. हे ज्ञान त्यांच्याकडे काहीच नाही आहे. त्यांना असं वाटतं की मी शिक्षण घेऊन चांगली सर्व्हिस केली, चांगलं घर घेतलं, चांगलं पत्नी मिळाली, मुलं बाळा झाली, झालं माझं काम, बाकीचं मला काय करायचं आहे, असं बऱ्याच लोकांना वाटत असतं. पण असं आहे का? नाही. याच्या पलीकडे जाऊन भगवंताची भक्ती करायला पाहिजे, हे अनिवार्य आहे. ते नाही केलं तर किती संसार चांगला केले तरी काही उपयोग होत नाही. जन्म आपले चालूच राहणार आहेत ना. मग हे संपवायचं आहे. हे ज्ञान कुठे असतं? 90% लोकांना नसतं. मी तर म्हणतो अतिशयोक्ती नाही, 90% लोक जे आहेत त्यांना हे ज्ञान नसतं. देवाचा भक्ती करत असतात, देवाला नमस्कार करतात, कोणी काय स्तोत्र म्हणतात, काय म्हणतात, पण हे ज्ञान किती लोकांना आहे की माझा जन्म जो झाला आहे त्याचं मुख्य उद्देश काय हा किती लोकांना माहीत असतो. जे लोक या मार्गात आहेत, ज्यांनी थोडाफार धर्माचा अभ्यास केला, थोडासा याचा अभ्यास केला, त्यांनाच हे माहीत असतं की अरे आपल्याला हे सगळं लौकिकातलं करताना परमार्थ करायला पाहिजे, नाही तर आपण किती जन्म घेऊ माहीत नाही. हे फक्त ज्याने अभ्यास केला. म्हणजेच काय की बाकी सर्व लोकांना अज्ञानच आहे ना, अज्ञानच आहे बाकी सर्व लोकांकडे. आणि अज्ञान हा सगळ्या गोष्टीचा मुख्य गाभा आहे. या अज्ञानामुळे सगळ्या गोष्टी घडतात असं भगवंत म्हणतं. किती सुंदर त्याने म्हणलं आहे की लौकिकात आणि पारलौकिकामध्ये दोन्ही ठिकाणी अज्ञानच आहे
जो आपल्यासाठी मोठा अडथळा बनलेला आहे. भगवंत हे सगळं सांगतायत. उद्धव म्हणतो की भगवंत मला अजून पण काही गोष्टी सांगा. हे तर तुम्ही खूप सुंदर सांगितलं, प्रश्नच नाही आहे. परंतु तुमची पूजा वगैरे करायची असेल तर ती कशी करावी, त्या संदर्भात काही आहे का आपल्याकडे माहिती किंवा ज्ञान, ते द्या ना मला. भगवंत म्हणाले की हा तर भाग खूप मोठा आहे, की तुला मी जर ही माहिती द्यायला निघालो तर विस्तार किती आहे, मर्यादाच नाही त्याला. कारण मुळामध्ये भक्ती अनेक प्रकारे करता येते. कर्मकांड हा त्याच्यातला प्रमुख भाग समजला जातो. आणि कर्मकांड किती प्रकारचे आहेत याच्या पण विस्ताराला मर्यादा नाही. त्यामुळे हे सगळं सांगणं प्रचंड कठीण आहे, पण मी तुला काही भाग त्यातलं सांगतो. जसं मग भगवंत म्हणतात की असं आहे की ही जी काही कर्मकांड आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहेत. जसं वैदिक कर्म आहे, काही तांत्रिक कर्म आहेत, आणि काही जे आहेत ते मिश्र आहेत. अशा प्रकारची उपासना होत जाते किंवा अशा प्रकारचे पूजेची विधी आहेत. वैदिक पूजा तर आपल्याला माहिती आहे तांत्रिक पण असते, हेही आपण ऐकून आहातच. आणि काही ठिकाणी तंत्र आणि वैद्य याचं दोन्हीचं मिक्सचर पण असतं. तर तुम्ही कुठली कराल त्याच्यावरती तुमचं सगळं अवलंबून आहे. पण हे सगळं तुम्ही करताना एक लक्षात ठेवा की भक्तिभावाने करा, हे भगवंत म्हणतात. भक्ती तुमची फार महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी मग तुम्हाला जे काय समजा करायचं आहे, जी काय उपासना तुम्हाला, जी काय भक्ती करायची कुठल्याही मार्गाची समजा, तर तुम्हाला सर्वप्रथम काय करावं लागतं, तर मनामध्ये एक इच्छा ठेवावी लागते की संकल्प मनात ठेवावा लागतो पहिल्यांदा. तो नंतर मनात ठेवल्यानंतर मग त्याला जेव्हा मूर्त स्वरूप द्यायची पाळी येते, तेव्हा अर्थात आपल्याला जेव्हा हे करायचं असतं तेव्हा अर्थात आपल्याला सुरुवातीला स्नान संध्या केल्यानंतरच सगळं करायचं असतं. आणि जर आपल्याला एखादं वैदिक कार्य करायचं असेल तर त्याच्यासाठी उचित अशा व्यक्तीला बोलवावं लागतं. उचित हा महत्त्वाचा भाग आहे, की त्या व्यक्तीला बरोबर माहिती पाहिजे की कशा प्रकारे काय गोष्ट करायची. जे काय कर्मकांड आपल्याला करायचं आहे त्याची त्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण आपलं सगळं त्याच्यावर अवलंबून असतं, आपल्याला काहीच येत नसतं. म्हणून त्या व्यक्तीला तुम्ही चांगल्या प्रकारची व्यक्ती निवडा. त्याच्यानंतर मग तो तुम्हाला सांगेल काय करायचं ते, आणि तुम्हाला काय पाहिजे हे पण सांगा त्याला. कारण जसं तुमची इच्छा त्याप्रमाणे तो ती पूजा निवडू शकतो. तुम्हाला यज्ञ करायला पण तो सांगू शकतो. अर्थात तुमची इच्छा आणि कॅपॅसिटीवरती अवलंबून आहे. कारण त्यातून अनेक गोष्टी मिळू शकतात, पण ते करता पण आलं पाहिजे आपल्याला. यज्ञ करणं काय साधी गोष्ट नाही आहे. खूप काही गोष्टी लागतात, खूप मॅनपॉवर पण लागते. मॅनपॉवर आपल्याकडे पण लागते आणि त्या माणसाकडे पण लागते करणाऱ्या. कारण एकट्या माणसाला यज्ञ संपन्न करता येत नाही, त्यालाही अनेक ऋत्विजांची मदत लागते. म्हणून आपल्याला काय करायचं हे पण जरा मनाशी ठरवलं पाहिजे आणि योग्य व्यक्तीला विचारलं पाहिजे की मला अमकं अमकं करायचं, मी काय करू. त्याच्यानंतर समजा तुम्ही ठरवलं असेल तर मग त्या प्रकारे करा. अर्थात पहिल्यांदा संकल्प सोडायचा असतो. जर व्यक्ती तुमच्याबरोबर एखादी असेल तर ती सोडतेच, तिला माहीत असतं. जी व्यक्ती हे सगळं करत असते तिला माहीत असतं की संकल्प सोडायचा आहे, ती सगळं ते करेल, संकल्प सोडेल, सगळं काय करेल. मग त्यांनी तुम्ही ज्या प्रकारची पूजा निवडली असेल त्या प्रकारच्या सगळ्या वस्तू तुमच्याकडे पाहिजेत. कर्मकांडामध्ये हे परिपूर्ण पाहिजे सगळं. मग जेवढ्या आपल्याकडे लिस्टच असते नॉर्मली, पूजा करायची म्हटलं की ते गुरुजी काहीतरी लिस्ट देतात तुम्हाला. गणपतीची पूजा आहे का, सत्यनारायणची पूजा आहे का, अजून काय आहे, लिस्ट पाठवून देतात आणि त्याप्रमाणे सगळं आणायचं. मग जेवढ्या चांगल्या वस्तू तुम्ही आणू शकाल तेवढा आणा. उत्कृष्ट हा महत्त्वाचा भाग आहे. उत्कृष्ट सगळं आणा. जे काय A1 क्वालिटीचं असेल सगळं सामान A1 क्वालिटीचं पाहिजे. जितकं चांगलं आणाल तितकं तुम्हाला जास्त ती पूजा फळते. त्याच्यानंतर असंही कधी कधी आहे की काही लोकांना मूर्तीची पूजा करायची इच्छा असते, किंवा काही लोकांना फोटो लागतो. ते म्हणतात आम्हाला फोटोची पूजा करायची आहे, फोटो पाहिजे करताना.
प्रतिमा पण कसली घ्यायची हे आपल्या मनावरती आहे. त्याने असं म्हणलं की प्रतिमा घेताना जर तुम्ही वाळू मिश्रित जर प्रतिमा घेतली तर तिचं तुम्हाला विसर्जन करायला पाहिजे. जसं आपण शाडूची मूर्ती जेव्हा घेतो गणपतीची वगैरे, त्याचं आपण विसर्जन करतो, नॉर्मली करायला पाहिजे. जर प्राणप्रतिष्ठा केली असेल तर तिचं विसर्जन करायला हरकत नाही किंवा करावी शक्यतो. भगवंत असंच म्हणतात की जर तुम्ही अशा प्रकारच्या जर वस्तूपासून जर मूर्ती घेतली असेल तर तिचं तुम्ही जरूर विसर्जन करायला हरकत नाही. आणि मग बाकी जी काही पूजा तुम्हाला करायची ती षोडशोपचारे पूजा करा. 16 प्रकारचे उपचार आहेत. पुस्तक काढलं तर तुम्हाला मिळतील की षोडशोपचार उपचार कुठले. अर्थात तुम्हाला स्वतःला करायचे असेल तर पुस्तकाची गरज आहे. जर स्वतः करायची नसेल तर कोणाला तरी बोलवा, तो तुम्हाला षोडशोपचारी पूजा कशी करतात ते करून देईल. याच्यासाठी मनुष्य तुम्हाला खूप चांगला मिळाला पाहिजे की तो खरोखर षोडशोपचारी पूजा तुम्हाला करून देईल. सगळे उपचार जे लागतात ते सगळे करून देईल अशा प्रकारची एखादी व्यवस्थित व्यक्ती तुम्ही शोधायला पाहिजे. मग तुमच्या हातून ही सगळी गोष्ट होऊ शकते. अर्थात ही आपण खूप वेळा बघितली असेल, कारण ज्यांच्या घरी गणपती असतो त्यांना ह्याची थोडीफार कल्पना असते. कारण नॉर्मली गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर षोडशोपचारे पूजा करायची असते म्हणलं मी. होते की नाही मला माहीत नाही, कारण वेळेचा प्रॉब्लेम असतो बऱ्याच वेळा. वेळ जर नसेल तर कधी कधी षोडशोपचार पूजा करत नाहीत आणि मग ती पंचोपचारी करतात आणि निघून जातात. ते सांगतात तुम्ही करा पुढची पूजा. आपल्याला करता आली पाहिजे पुढची पूजा. ती कशी करायची माहीत पाहिजे. त्याच्यासाठी मंत्र विशेषतः जे आहेत ते आले पाहिजेत. ते कितपत येतील माहीत नसतं. पण जर प्राणप्रतिष्ठा केली तर षोडशोपचारी पूजा करायची असते मुळामध्ये. तेव्हा आपण संकल्पसुद्धा काय सोडतो हेही आपल्याला माहीत नसतं. गुरुजी काय संकल्प सोडतात आपल्याला माहीत नसतं. त्यांनी कुठला संकल्प सोडला हे आपल्याला माहीत नसतं. आणि आपण त्यातल्यात काहीच माहीत नसल्यामुळे तो काय म्हणेल ती पूर्व दिशा असते. म्हणून आपण थोडी माहिती घ्यायला पाहिजे की कुठल्या प्रकारची पूजा करता, काय नाही. थोडी माहिती घ्यायला हरकत नाही. आपण या मार्गामध्ये आहोत म्हणून घ्यायला हरकत नाही का. हल्ली बरेचसे गुरुशी सांगतात सुद्धा नाही असं नाही, पण आपल्यावरती अवलंबून आहे. आपण जर इंटरेस्ट दाखवला तर ते तुम्हाला नक्कीच सांगतील. पण अशा प्रकारे जर प्राणप्रतिष्ठा केली तर तुम्हाला त्या मूर्तीचं शक्यतोवर विसर्जन करायला पाहिजे. कारण नंतर ती मूर्ती ठेवली तर तिचं कोण करणार, तुम्ही कसं काय करणार. रोज त्यांना नैवेद्य कसं दाखवणार, सकाळ संध्याकाळ आरती करणार का, नाही करू शकत आपण. म्हणून तर त्याचं रीतसर विसर्जन करावं हे सगळ्यात चांगलं. आणि जेव्हा जेव्हा ते आपल्या घरी येते तेव्हा मात्र यथाशक्तीने त्याची भक्ती करावी. ही संधी असते आपल्याला गणपतीमध्ये. ज्यांच्याकडे आहेत त्यांना ही सुवर्ण संधी सेवा करायची. छान करू शकता तुम्ही. हा तर एक भाग झाला प्रत्यक्ष मूर्तीची पूजा करण्याचा. कधी कधी आपल्या घरी काही मूर्ती नसेल तर लोक मग देवळात जातात. देवळात जाऊन सुद्धा आपण पूजा केली तरी चालते. तिथे मूर्ती तयार असतात, त्या सगळ्या प्रतिष्ठित असतात. त्यांची प्राणप्रतिष्ठा पण केलेली असते. माहीत नाही मला करतात की नाही सगळे लोक, पण मूर्ती असतात तिथे. तुम्ही त्याची जाऊन पूजा करू शकता. मग तुम्हाला जशी हवी तशी करू शकता. आणि देवळामध्ये हे होतंच, आपण बघतो सुद्धा की देवळामध्ये तसं तर बऱ्याचशा मूर्ती आतमध्ये असतात, त्याला स्पर्श करता येत नाही. परंतु काही काही देवळामध्ये काही काही गोष्टी ओपन असतात. मग तिथे प्रत्येक मनुष्य आपल्या पद्धतीने येऊन पूजा करतो. अर्थात पूजा करायला हरकत नाही आपल्या पद्धतीने, परंतु कधी कधी दुर्दैवाने तिथे शुचिर्भूतता काहीच पाळली जात नाही की कशी करावी. याचा काहीतरी एक नियम पण आहेत ना, पण असं होत नाही. मला आठवतं हे आपलं जे STचा डेपो आहे इथे माझं घर आहे वसई डेपोमध्ये. तिथे सुंदर गणपती मंदिर आहेच. अगदी सुरुवातीला मला आठवतं की गणपतीची मूर्ती लहान होती, देऊळ पण एवढं मोठं नव्हतं, मध्यम होतं. तेव्हा ते ओपन होतं सगळ्यांसाठी. म्हणजे कोणी आत जायचं आणि आपल्या पद्धतीने पूजा करायची गणपतीची. आणि तेव्हा काय कसे करावे याचा काही हिशोबच नाही. कोणी व्यक्ती येणार हार घालणार, कोणी व्यक्ती येणार अजून काहीतरी वाहणार. एक दोन व्यक्ती तर अशा आल्या की त्यांनी त्याची पप्पीच घेतली गणपतीची. अरे म्हटलं काय लावलं तुम्ही हे गणपतीचं, तुम्ही चुंबन घेतलं. तुम्ही काय एवढे पवित्र आहात का की गणपतीचं चुंबन घेतलं. काय कोण सांगणार कोणाला.
तिथे सगळं असं देवळामध्ये पहिल्यांदा असं सगळं होतं या गणपती देवळात. मग एक दिवस तिथे मी गेलो होतो नेहमीप्रमाणे सेवा करायला. मी त्यांना म्हटलं, अहो तुम्ही असं का हे सगळं होऊ देता? त्याचं काहीतरी पावित्र्य मेंटेन करा. तुम्ही तिथे आतमध्ये जायला बंदी करा. तुमचा एखादा माणूस आहे त्याला सांगा की तुम्हीच फक्त आत जायचं. पण अशा प्रकारे जर तुम्ही गणपतीला कोणी काही येऊन जर हात लावला तर त्याचं पावित्र्य कसं राहणार? तेव्हा तुम्ही असं करू नका. त्याच्यानंतर मग त्यांनी ते सुरुवात केली. पहिल्यांदा छोटासा जागा होते तिकडे पेटी आणून ठेवली, मोठी दानपेटी, आणि रस्ता बंद केला. आणि नंतर मग हळूहळू त्यांनी त्याचा रस्ता बंदच केला. आणि नंतर मग आता जे काय आहे चालू ते हे आता व्यवस्थित चालू आहे. परंतु सुरुवातीला मला आठवतं आहे अशा प्रकारे लोक करतात. आणि आज जी जी मंदिरं ओपन आहेत, ओपन टू ऑल, तिथे लोक वाटेल तशी पूजा करतात. म्हणजे विचारच करत नाहीत की कशी करायची असते. असं नाही करायला पाहिजे. पावित्र्य राहिलं पाहिजे देवळाचं किंवा देवाचं. शंकराचं पिंड जिथे असते तिकडे ते सगळं ओपनच असतं. तिथेही लोक काहीही येऊन कसंही वाहतात. काही बघत नाहीत, कशाचा काही विचार करत नाहीत. विचार केला पाहिजे ना. देव जरी दगडाच्या स्वरूपात दिसला तरी तिकडे देव आहे असं मानलं पाहिजे ना. मग तर मानला तर तुम्ही असं कराल का ह्याचा विचार केला पाहिजे. पण विचारच नाही करत. प्रत्यक्ष देव जर प्रगट झाला तर त्याची आपण चुंबन घेऊ का? आपली एवढी लायकी आहे का अशा प्रकारे घेण्याचं? आपण काय, आपलं मुख काय एवढं पवित्र आहे? कारण आपण भगवंताच्या चरणाशी बसायला पाहिजे. पण हे सगळं काय कोणाला सांगणार? म्हणून तर म्हणलं की लोक हातात मिळाल्यावर कशी पूजा करतील माहीत नाही. पण अशा प्रकारे सगळं चालतं. भगवंत म्हणतात की पूजा कशी करायची हे जाणून घ्या आणि मग माझी पूजा करा. षोडशोपचार जरूर करा, हरकत नाही. 16 काय आणखी 32 उपचार केले तर हरकत नाही. पण कसे करायचे, काय करायचे, थोडी तरी माहिती घ्या आणि मग करा. मग करायला हरकत नाही. भगवंत म्हणतात मला अशी पूजा पण आवडते. 36 भोग चढवा मला आवडतात, तो प्रश्न नाही आहे. पण माहिती घेऊन करा असं भगवंत म्हणतात. आणि अर्थात हे तर सगळं वाहण्याचा भाग झाला. षोडशोपचार पूजा म्हणजे 16 प्रकारचे उपचार केल्या. ही वस्तू व्हा, ती वस्तू व्हा, पाणी व्हा, अमकं व्हा, हे व्हा, ते व्हा, सगळं झालं. हे तर सगळं ठीक आहे. पण याच्या जोडीला महत्त्वाचा गोष्ट म्हणजे मंत्र कुठला म्हणता, त्याला महत्त्व आहे ना. म्हणून आपण ही माहिती घेतली पाहिजे की भगवंताची पूजा करताना कुठल्या देवाला कुठला मंत्र आवडतो, काय म्हणायचं, कुठलं सूक्त म्हणायचं, हे माहिती पाहिजे आपल्याला. नाही तर जे मला येतं ते मी म्हणतो. म्हणजे काय, उद्या रुद्राची पूजा करायची, मी अथर्वशीर्ष म्हणत असेल, काय करायचं? रुद्राची पूजा जर मला करायची तर मला रुद्र आला पाहिजे. म्हणजे येईल असं जरूरी नाही, पण आला तर किती सुंदर. रुद्राभिषेक केला पाहिजे. कुठला देव आहे त्याच्यावरती काय म्हणायचं हे माहीत पाहिजे आणि थोडंसं आलं पण पाहिजे ना. पण भगवंत म्हणतात ही सगळी माहिती तुम्ही घ्या आणि मग करा. माहिती न घेता करू नका. नाही तर त्यातसुद्धा चुकीच्या गोष्टी झाल्या तर चालत नाहीत. मग नाही तर आणखीन एक भाग आहे. भगवंत म्हणतात की बघा, हे सगळं तुम्हाला येत नसेल तर सोडून द्या. सर्वात सोपा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे मानसपूजा, जी आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. मानसपूजा किती महत्त्वाची. आपण सगळे साधक आहोत, त्यामुळे हे सगळं आपल्याला माहिती आहे की मानसपूजेला काय महत्त्व आहे. आणि मानसपूजा सेफ पण आहे तशी विचार केला तर. मानसपूजेमध्ये तुमचं मनच महत्त्वाचं आहे, तुमची भावनाच महत्त्वाची आहे. त्यामुळे मानसपूजेमध्ये काही केलं तर क्षम्य होऊ शकतं. कारण तुमचा भाव जसा जसा येईल तशी ती पूजा आपोआप घडते. काही वेगळं ठरवून सुरुवातीला आपण करतो आणि ठरवतो असं करू तसं करू, पण नंतर जेव्हा भाव निर्माण होतो तेव्हा पुढची पूजा आपोआप घडते ना. म्हणून मानसपूजेला खूप महत्त्व आहे. त्याच्यामध्ये हा धोका नाही आहे. फिजिकल पूजेमध्ये प्राणप्रतिष्ठा केलेली जर मूर्ती असेल आणि जर तुम्ही जर काही चुकीचं केलं तर चालत नाही. म्हणजे कर्मकांडामध्ये येतं ते, त्यामुळे चालत नाही. एरवी चालतं, एरवी काही प्रश्न येत नाही, एरवी हे सगळं चालू शकतं. परंतु मूर्तीची पूजा करताना म्हणून आपण माहिती घ्या आणि मग करा. अन्यथा मानसपूजा सगळ्यात चांगली, सर्वात सुरक्षित पण आहे. आणि तिथं आपल्याला माहितीचं कशी करतात की भगवंत म्हणतात की मानसपूजा मला फार आवडते. महाराज पण तेच म्हणतात की मानसपूजा केली तर ती 100% पोचते, शंकाच नाही. याची तर आपण अनेक कथा पण ऐकल्या आहेत की मानसपूजा
करताना कसे अनुभव येतात ह्याच्या तर अनेक कथा आपल्याला माहिती आहेत. जसं एक गोष्ट आपल्याला माहितीच आहे, परत सांगतो की महाराज जेव्हा गोंदवलेला होते तेव्हा, अरे बापरे, आवाज येत नाही का? हॅलो, माझा आवाज सगळ्यांना ऐकू येतोय का? एकदा सांगा. ओके, मला असं वाटलं येत नाही. ओके, धन्यवाद. तर मानसपूजा खूपच महत्त्वाची आहे, यात शंका नाही आहे. आणि मानसपूजा करताना मग जसं महाराजांचं एक छोटासा भाग आपल्याला माहिती आहे की महाराज गोंदवलेला होते आणि त्यांच्या पायाशी 2 शिष्य बसले होते. त्यांचे पाय चरण जे आहे त्याची सेवा करत, तेव्हा तिथे 2 गुलाबाची पुष्प त्यांना दिसली. तेव्हा त्याने विचारलं, महाराज अहो हे गुलाबाची पुष्प कुठून आली आत्ता? ते म्हटले, तिकडे जालन्यामध्ये माझ्या शिष्याने माझी मानसपूजा केली, आनंद सागरांनी. आनंद सागराने नक्की माझी मानसपूजा केली आणि म्हणून हे पुष्प इथे दिसत आहेत. त्याने तिकडे जालन्यामध्ये हे पुष्प वाहिलं मानसपूजेत, आणि इथे गोंदावल्यामध्ये महाराजांनी, कुठे जालना आणि कुठे गोंदावले? गोंदावले साताऱ्याजवळ आहे आणि जालना म्हणजे संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद इथे आहे. ते जालना तिकडे आहे, त्या साईडला. विचार करा, कुठे 2 भाग आहेत पण मानसपूजा कुठेही पोचते. म्हणजे मानसपूजेला किती महत्त्व आहे. म्हणून भगवंत म्हणतात की मानसपूजा ही सर्वश्रेष्ठ आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला विसर्जन करायची गरज पण नसते. जेव्हा तुम्ही मानसपूजा करता, ज्यांची कोणाची करता, सद्गुरूंची असेल, देवाची असेल, ती सगळी पूजा तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. तुम्हाला जसा भाव असेल तशी करा. आणि शेवटी त्यांना विसर्जित करायचा भागच नाही आहे. तुम्हाला फक्त त्यांना सांगायचं माझ्या हृदयामध्ये परत या. कारण माझ्या हृदयामध्ये आहे तिथूनच बाहेर आलेत, नाही का? पूजा करताना पण त्यांना हेच सांगायचं की महाराज मला तुमची पूजा करायची, बाहेर या. बसा, समोर तुमच्यासाठी सुंदर आसन ठेवलेलं आहे, त्याच्यावर विराजमान व्हा. मला आपली मानसपूजा करायची. आणि मग ते आपल्या हृदयातून बाहेर येतात. आणि सगळी मानसपूजा झाल्यावर परत त्यांचा आशीर्वाद घ्यायचा, त्यांच्याशी बोलायचं आणि मग सांगायचं, महाराज आता आपण खूप त्रास घेतला, इतका वेळ माझ्यासमोर बसलात, सगळे उपचार माझ्याकडून करून घेतलेत, आता थोडीशी विश्रांती घ्या. जे मी तुम्हाला दिलेलं आहे खाण्यासाठी वेळेप्रमाणे अर्थात, ते तुम्ही स्वीकार करा आणि नंतर थोडीशी विश्रांती घ्या आणि परत माझ्या हृदयामध्ये प्रवेश करा. आणि अर्थात महाराज ती गोष्ट घेतात आणि आपल्याला प्रसाद म्हणून तीच गोष्ट ते देतात आणि नंतर स्वतः आपल्या हृदयामध्ये प्रवेश करतात. किती सुंदर प्रोसेस आहे. किती सुंदर आनंद त्यावेळेस येतो जेव्हा महाराज आपल्या हृदयात प्रवेश करतात. काय भावना येते, कसं वाटतं. जेव्हा हृदयातून बाहेर येतात तेव्हासुद्धा कसं वाटतं, बघा काय वाटतं. आपण तो अनुभव घेतला असेलच. म्हणून भगवंताला स्वतःला सुद्धा ही मानसपूजा जास्त पसंत आहे. म्हणून भगवंत म्हणतात की तुम्ही माझी मानसपूजा करा. ही जर केली तर सर्वोच्च पूजा आहे असं महाराज म्हणतात. असं भगवंत पण सांगतात उद्धवाला की या प्रकारे माझी तू दररोज पूजा करावी, कारण मी तुझ्या हृदयामध्येच आहे. मी इतर कुठेही नाही आहे, मी तुझ्याच हृदयामध्ये आहे. फक्त तुला त्याची जाणीव नाही. आणि हीच गोष्ट आहे नाही का, अध्यात्माचा खरा अर्थ हाच आहे की गाणं आहेच ना, कुठे शोधशी रामेश्वर आणि कुठे शोधशी काशी, हृदयातील भगवंत राधिका. खरोखर काशीला जायची पण गरज नाही आणि अजून कुठे जायची गरज नाही. भगवंत माझ्या हृदयामध्ये आहे ना, फक्त मला त्याची जाणीव नाही आहे. ज्या क्षणी मला हे जाणवतं की अरे भगवंत तर माझ्या हृदयामध्ये आहे, बस मी बसलो आणि डोळे मिटलं, कुठेही असू दे. आपण कितीतरी वेळा लांब प्रवास करतो, ट्रेननी जातो, कधी 8-8, 10-10 तास, 15-15 तास, 24 तास प्रवास करतो. बस तुमच्याकडे सीट आहे ना, बस डोळे मिटा, संपला विषय. तुमचा परमेश्वर तुमच्या समोरच आहे. इतका जवळ आपला परमेश्वर आहे. घरात असा, कुठेही असा, मानसपूजा करायला कुठेच बंदी नाही आहे. ना आंघोळीची गरज ना काय, अजिबात कशाची गरज नाही. हातपाय धुतले तर उत्तम, पण मी समजा ट्रेनमध्ये हातपाय कुठून धुणार हो, तेही शक्य नाही. सोडून द्या,
डोक्यावर पाणी शिंपणा आणि श्रीराम म्हणा, खतम बात. आणि करा मानसपूजा, काय होत नाही. इतकी सोपी मानसपूजा आणि इतकी इफेक्टिव्ह आहे. म्हणून भगवंत पण तेच म्हणतात, महाराज पण तेच म्हणतात, की जो मनुष्य माझी अशा प्रकारे पूजा करतो त्याला माझी प्राप्ती होऊ शकते किंवा होते. ही भक्ती आहे, हा भक्ती योग आहे. जेवढे प्रकार सांगितले आहेत त्याच्यामध्ये हे भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून तर 12वा अध्याय खूप महत्त्वाचा आहे. भक्तियोग जो आहे भगवद्गीतेमध्ये किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. भगवंताची भक्ती कशी करावी सांगितली. अर्थात इतर अध्यायामध्ये पण सांगितलंच आहे की कशी भक्ती करा. तर अनन्यतेने करा, अनन्यतेने भक्ती करा. आनंद त्याच्यासारखा कुठला नाहीच आहे. भगवंताची भक्ती करण्यात जो आनंद मिळतो तो कशातच नाही आहे. म्हणून तो आनंद प्राप्त करण्यासाठी भगवंत म्हणतात या गोष्टी आपण ज्ञान मिळवा, हे ज्ञान मिळवा आणि सगळं करा. आनंद तुमच्या जवळ आहे, कुठेही जायची गरज नाही आहे. आणि ही मला आवडते अशी भक्ती, असं भगवंत म्हणत आहेत. भगवंत त्याचबरोबर हेही म्हणतात की भक्ती अशा प्रकारे करत राहा आणि कोणाला कधीही त्रास देऊ नका कुठल्या प्रकारचा. अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला करायची इच्छा असते चुकीच्या, त्या करू नका. फक्त भक्ती करा माझी, मला तीच गोष्ट पाहिजे. प्रत्यक्षामध्ये मी फळ फूलसुद्धा नाही नेलं तरी काय फरक पडेल. मानसपूजेत जर मी अर्पण केलं तर फिजिकली नाही अर्पण केलं तरी चालेल. भगवंत का या गोष्टीच्या मागे नाही आहे. हे आपल्याला भाव येण्यासाठी आपण हे सगळं करतो. भगवंत त्याच्या पलीकडे हो, भगवंत सगळ्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे हे आपण समजून जर घेतलं आणि जर भक्ती केली तर खरोखर काहीही करायची गरज नाही, काहीही आणायची गरज नाही. बसल्या जागी आनंद आणि भगवंत आहे हे जाणवेल. पण त्याच्यासाठी हे ज्ञान आपण मिळवलं पाहिजे आणि त्या ज्ञानाचा वापर केला पाहिजे. ज्ञान जे आहे ते ज्ञान खऱ्या अर्थाने कधी आहे तर जेव्हा त्याचा वापर होतो तेव्हा. जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत ते ज्ञानच नाही, ती फक्त माहिती आहे. माहिती मला अनेक प्रकारची आहे, पण त्याचा वापर कधी करतो आपण. वापर झाला तर ज्ञान झालं. तसं भगवंत असा अनेक गोष्टीचा उपदेश करतात. ते म्हणतात की अशा अनेक सगळ्या गोष्टी सुंदर सुंदर तुम्ही करा आणि हे ज्ञान जर वापरलं तर माझा भक्तियोग अशा व्यक्तीला नक्की प्राप्त होतो, हे लक्षात ठेव. अशा प्रकारे खूप सुंदर असा उपदेश जो आहे तो भगवंताने उद्धवाला केलेला आहे. याच्या पुढे पण त्याने अजून बराच उपदेश केला आहे, परंतु मला वाटतं वेळेच्या अभावी आता आपण आज स्वल्पविराम घेऊया आणि ह्याच्या पुढे जो काही उपदेश केला आहे तो आपण उद्याच्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्री राम समर्थ. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत नकळत तू झाले असेल तर क्षमा करावी आणि अशीच सेवा आम्हा सर्वांकडून करून घ्यावी ही विनंती. श्रीराम.